15 दिवसाचा PCR याच्यामध्ये काल मिळालाय। ही अतिशय समाधानाची बाब आहे, कारण या लोकांना लवकरात लवकर MCR होण्याची घाई जी झाली होती ती घाई या ठिकाणी आता होणार नाही। त्याच्याऐवजी 15 दिवस PCR या लोकांना मिळालेला आहे। म्हणजे त्या ठिकाणी CIDच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचा संधी मिळेल। काल रात्रीच मुख्यमंत्री महोदयांचे PS पळसकर साहेब यांचाही मला स्वतःला फोन आला होता। कारण मी फोन केला होता की SIT गठीत अजून झालेली नाही। तर काल रात्री मला वाटतं त्यांनी सांगितलंय की CM साहेबांची कालच सही झाली। IG लेवलचे अधिकारी त्यांच्या प्रमुख म्हणजे मार्गदर्शनाखाली या दुर्दैवी आणि अतिशय घाणेरड्या घटनेचा तपास त्या ठिकाणी होणार आहे आणि ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मनावरती घेतलंय। बाकीचे आणि प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यातच नाही तर मला वाटतं राज्यभरामध्ये याचा रोष लोकांच्या मध्ये गेलेला आहे। हे कोणालाच घटना पटलेली नाही आणि याच्यामुळे मला वाटतं काल सर्वपक्षीय काहीतरी बैठक सुद्धा बीडला झालेली आहे आणि त्याच्यामध्येही काही निर्णय झालेत। माझ्या कानापर्यंत अजून आलेले नाही, परंतु ते आले तर त्या बाबतीतही म्हणजे बीड जिल्हा एकवटेल असं एकंदरीत चित्र आहे। विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये निवेदन केलं। अशा परिस्थितीमध्ये लोकांना विश्वास ठेवणं थोडंसं, कारण की अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात, मोर्चाचं आवाहन करतात। तुमची काय एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर भूमिका आहे? जिल्ह्यातल्या लोकांना काय सांगता? CM साहेबांच्या निर्णयाच्या पुढं किंवा निवेदनाच्या पुढं बोलणारा मी कोण? आणि एवढं पॉझिटिव्ह निवेदन मला वाटतं आजपर्यंत कुठल्याही मुख्य गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी केलं नसेल। एवढं पॉझिटिव्ह निवेदन केलंय। आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेमध्ये त्या कुटुंबाला किंवा त्याला मदत झालेली नाही। 10 लाख रुपयाची मदत मोका लावतो हे स्वतः CM साहेब म्हणले। एका दिवसामध्ये इथला SP हलवलाय। ज्या SPनी अराजकता माजवली इथं कोणाचं तरी ऐकून, आका बाका यांचं ऐकून जे काही उद्योग या जिल्ह्यामध्ये केले होते एका दिवसात, आणि मला वाटतं CM साहेबांनी याच्यामध्ये सभागृहात निवेदन केलं तर संध्याकाळी 11 वाजता तर लगेच त्याच दिवशी नवीन SP साहेब जे आहेत ते जॉईन झाले। आणि मी माझं स्वतःचं स्टेटमेंट होतं की डायरेक्ट IPS SP या जिल्ह्याला असला पाहिजे। आणि मी बी उद्याच्याला काही सांगितलं किंवा आणखी कोणत्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं काम सांगितलं तर ऐकलं नाही गेलं पाहिजे। कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही? बीड जिल्ह्यामध्ये काय राहिलंय कायद्याचं? आता जे आहे हे जे गार्डियन वगैरे म्हणत होते स्वतःला, त्यांच्यामुळं या बीड जिल्ह्यामध्ये मी ते गँग्स ऑफ सफेदपूर का वशेपूर म्हणलं, याच्या पलीकडे काय तयार झालंय? त्याच्यामुळं ऍक्शन जे आहे ते आता सुरू झालेली आहे। आणि मला असं वाटतं नवीन SPनी सुद्धा म्हणजे आता SIT तर आज मला वाटतं जाहीर होईल। माझ्यापर्यंत नाव वगैरे कोणाचे काय आलेले नाही। तो राईट जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्याचा आहे। त्यांच्या PSने फक्त मला सांगितलंय की साहेबांची सही झाली। आणि हे जे SP आलेले SP साहेबांचं तिथं स्टेटमेंट झालं। रात्री 11 वाजता ते SP आले। तर मी त्यांच्याबद्दलही माहिती घेतली, कारण धाराशिव जिल्ह्याचाही मी आमदार होतो 30 मागच्या 21 जून पर्यंत। त्यांनी तिथे काम केलेलं आहे। समाधानकारक काम आहे की कडक वृत्तीचे आहे आणि बीड जिल्ह्याला एका कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती। यापूर्वी लक्ष्मी गौतम साहेब यांनी या जिल्ह्यामधलं पुढारी राज किंवा हम करे सो कायदा हे सगळं बंद केलं होतं। आणि मला मीडियाला विनंती आहे की बाबा म्हणजे
याच्यावरती तुम्ही सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे. मी स्वतः तर म्हणलं तर पोलीस स्टेशनला अतिशय कमी फोन करणारा व्यक्ती आहे, हे मी नम्रपणे सांगतो. मात्र आपण जर